अभी कुछ डाउट होगा तो पूछना है या तो रजिस्ट्रेशन स्टार्ट। एनएससी और बीएसई और निफ्टी में क्या डिफरेंस है? क्या एनएससी और बीएसई वो तो दो एक्सचेंज है अलग अलग, मतलब आप एनएससी के थ्रू भी टीसीएस का शेयर्स ले सकते हैं और बीएसई के थ्रू भी ले सकते हैं। उसमें क्या प्राइस में डिफरेंस होगा? प्राइस में डिफरेंस नहीं रहता है। एक कंपनी सपोज टीसीएस है तो टीसीएस का शेयर्स एनएससी में भी वही रहेगा और बीएसई में भी वही रहेगा। कभी कभी कुछ सेकंड के लिए कुछ टाइम के लिए ऐसा 1-2 रुपए का डिफरेंस होता है, लेकिन कुछ टाइम के लिए रहता है, वापस वो सेम हो जाता है। आपने एनएससी से जो शेयर्स लिया हुआ है टीसीएस का वो बीएसई से थ्रू भी बेच सकते हैं। सिर्फ क्या है, दो दुकान अलग है। सपोज आपको जींस लेना है तो इसका एक दुकान है, ये अलग दुकान है, ठीक है ना। जैसे शेयर्स लेने से बोलता है तो आप एनएससी के थ्रू ले सकते हैं, आप बीएससी के थ्रू ले सकते हैं, दोनों ऑप्शन है। ऐसे और भी एक्सचेंजेस है, ओके, ऐसे और भी एक्सचेंजेस है मार्केट में, लेकिन ये दोनों ज्यादा सबसे ज्यादा इंडिया में सबसे ज्यादा उसमें फॉलो होता है, सबसे ज्यादा ट्रेडिंग उसमें होता है। निफ्टी इंडेक्स है, जैसे एनएससी का इंडेक्स निफ्टी है तो सेंसेक्स बीएससी का इंडेक्स है। इंडेक्स मतलब क्या होता है कि भाई पूरा मार्केट का मोड क्या है वो समझता है वहां से। जैसे निफ्टी सपोज है तो 50 कंपनी है, निफ्टी 50 बोलते हैं, मतलब 50 कंपनी का उसका एवरेज निकालते हैं। तो 50 कंपनी में से सपोज अज्यूम करो कि 25 कंपनी 2% से ऊपर गई और बचे हुए 25 1% से डाउन गई, तो एवरेज कितना निकलेगा? 1%। तो निफ्टी 1% हो जाता है, मतलब उसका एवरेज अगर प्लस निकलता है तो निफ्टी अप रहता है, माइनस निकलता है तो निफ्टी डाउन रहता है। तो उससे क्या पता चलता है कि निफ्टी अप है मतलब 50 कंपनी में से ज्यादा कंपनी ऊपर जा रही है, ये समझ में आता है, मतलब मार्केट का मोड अप है। तो ये 50 कंपनी अप जा रही है तो बचे हुए जितने भी लिस्टेड स्टॉक है उसमें भी अच्छे स्टॉक ऊपर ही जाने वाले थे। ऐसे मोड मार्केट का समझ में आना चाहिए। या तो जैसे अभी मुझे यहाँ पे बैठ के अमेरिका मार्केट कैसा ऐसे सोचना है तो अमेरिका में फेसबुक कहाँ पे जा रहा है ये देख के नहीं समझ में आएगा ना मुझे तो कुछ पूरा वहां का इकोनॉमी कैसे वो समझना पड़ेगा। इसलिए उसको हर सेक्टर में से 2-2, 4-4, 5-5 कंपनी इकट्ठा किया और उसको ग्रुप बनाया और उसको एक इंडेक्स बना दिया और वो फिर दिखाता है कि ये इंडेक्स ऊपर जा रहा है मतलब वो सेक्टर अच्छा जा रहा है। जैसे आईटी के लिए एक इंडेक्स है, ऑटो के लिए अलग इंडेक्स है, बैंकिंग के लिए बैंक निफ्टी इंडेक्स है, मतलब बैंक निफ्टी ऊपर गया मतलब सब बैंकिंग अच्छा चल रहा है, ऐसा होता है। लेकिन ऐसा नहीं होता कि सब बैंक ऊपर ही जाएगा, उसमें 10 बैंक में से 8 ऊपर जाएगा तो नीचे भी आ सकता, ठीक है। शॉर्ट सेल का क्या? शॉर्ट सेल मतलब पहले बेचेंगे और बाद में खरीदेंगे, पहले, ठीक है। और बेचेंगे मतलब महंगा बेचना है और सस्ता खरीदना है, 200 पे बेचेंगे और 150 पे लेना है, मतलब ये उल्टा काम। जैसे बाइंग में क्या होता है, सस्ता लेना है और महंगा बेचना है, तो जो करते हैं ना 100 रुपए में लिया और 120 में बेचा, ये समझ सबको समझ में आता है। लेकिन अभी मेरे पास कुछ नहीं है और मुझे अभी 120 रेट दिख रहा है और मुझे पता है कि 2 घंटे के बाद 100 आने वाला है, तो मैं क्या करता हूँ वो टाइम का यूज करता हूँ कि 120 पे पहले बेच देता हूँ आपको 100 क्वांटिटी बेच दिया, आप बोलेंगे चलो ठीक है, और डिलीवरी कब देना है? शाम को देना है ना, अभी बेच दिया 2 घंटे में सस्ता हो गया, इससे जाके ले लिया 100 रुपए पे, आपको तो 120 में ही दूंगा ना मैं, क्योंकि डील तो हो गई है, ले लिया तो आपको दे दिया। तो ब्रोकर से आपको डील करनी पड़ेगी? ब्रोकर से डील होती है, ब्रोकर थ्रू ही होता है ना सब, इसलिए अकाउंट ब्रोकर नहीं है, इसलिए ट्रेडिंग अकाउंट ओपन करना पड़ता है ना, ट्रेडिंग अकाउंट और डीमैट अकाउंट दोनों अकाउंट साथ में ही ओपन हो जाता है। तो उसके लिए 2 अकाउंट होने चाहिए क्या? एक ही बैंक अकाउंट अपना हो, आप एक अकाउंट ओपन कर दो, उसको लिंक कर दो, बाकी सब कुछ। शॉर्ट नहीं एक ही अकाउंट में होता है, बाय भी सेल भी शॉर्ट सेल भी एक ही अकाउंट में हो जाता है, उसके लिए अलग अलग अकाउंट की जरूरत नहीं है। मेरी वाइफ है तो उसको मैं बेच दूंगा और नहीं वैसा ये एग्जांपल के लिए बोल रहा हूँ मैं, वो मार्केट में किसको आप बेच रहे हो वो दिखेगा ही नहीं आपको। हाँ, आप मार्केट में आपके पास एक ट्रेडिंग अकाउंट है, उसी से आप शॉर्ट सेल भी कर सकते हो, बाय भी कर सकते हो, एक ही अकाउंट में, ठीक है। सर ट्रेडिंग जे रविवारी आता तुम्ही करताय ते एकच दिवस होते? एक दिवस इथं, ओके, बाकी तुम्ही रोज 1 महिनाभर 8 तास तुम्हाला सगळं असं तसं काढायचं आणि आमचं मी जे पाठवतो त्याच्यावर ॲनालिसिस करायची, काय डाऊट असेल तर विचारायचं। लाईव्ह मार्केटला मला विचारायचं, माझा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर केला जाईल, त्या नंबरला मार्केट चालू असताना तुम्ही कॉल करू शकता डायरेक्टली, ठीक आहे। टेलिग्रामवर तुम्ही मेसेज पाठवू शकता माझ्या पर्सनल नंबरला, मीच रिप्लाय करेन त्याच्यावर। मग काही प्रॉब्लेम असा असेल की मग तुम्हाला कनेक्ट करायची गरज रिमोट ऍक्सेसवर, तर स्टाफचा नंबर दिला जाईल, तुम्हाला रिमोट ऍक्सेसवर एक्सप्लेन केलं जाईल, ठीक आहे। तर मग माझ्या नंबर मी सांगेल की मला कॉल करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो फोनवर, त्याच्यावर मला ठीक आहे। नाही तर मग तुम्हाला असं दाखवून करायचं असेल तर रिमोट ऍक्सेसवर कनेक्ट करून परत स्टाफ एक्सप्लेन करेल, अशी ती पूर्ण प्रोसेस। त्याची पीडीएफ वगैरे तुम्ही तसे शेअर ते सगळं नोट्स भेटेल, पीडीएफ वगैरे सगळं भेटेल। तुम्ही हे करणार ना, तुम्ही 1 मंथचं सबस्क्रिप्शन देणार आहे फ्री मध्ये, त्यानंतर हां ते दाखवा प्रोफाइल मध्ये कुठे
प्रोफाईलमध्ये खाली खाली आफ्टर 1 मंथ कधी विषय येईल जर तुम्ही प्रॉफिट कमवला तर ना, बरोबर आहे की नाही? मग माझा एम काय आहे, महिन्यावर तुम्ही पैसे कमवायला पाहिजे की नुकसान करायला पाहिजे? आजपर्यंत लोकांच्या ट्रेनिंगचा ऍटिट्यूड कसा असायचा की एकदा पैसे दिले तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी, मला काय करायचं, बरोबर? पण आपलं तसं चालेल का? तुम्ही जर महिन्यावर पैसा कमवला तर तुम्ही पुढच्या महिन्यात रिन्यू करणार की नाही? लक्षात येते सगळ्यात मोठं विन विन सिच्युएशन क्रिएट केली. जी गोष्ट ज्याच्यानुसार रिटर्न बघितलं बघा आपण 150%, 153%, 140% असा रिटर्न येतोय, तर ती सिस्टम तर प्रॉपर वर्क होत आहे. मग तिला तुम्हाला द्यायला 2,000 रुपये काही प्रॉब्लेम नाही, कोणालाच प्रॉब्लेम. ब्रोकरेज पेक्षा कमी खर्च आपण ठेवलेला आहे. दर महिन्यात तुमचा जो ब्रोकरेज लागतोय, आपण इंट्राडेला पण काय करतो, दिवसाला एकच ट्रेड जनरेट होतो तुमचा आणि दिवसभराचं डेली भेट. जसं काल निफ्टीला काय झालं, 200 ला बाय केला, 300 पर्यंत वरती 100 पॉईंट भेटले एक सिंगल ट्रेड मध्ये. नंतर लोकांचं काय असतं, 20 पॉईंट 25 पॉईंट कमवा, परत काढा, परत टाका, परत काढा. 4 वेळेस ट्रेड केले तर तुमचा खर्च जास्त होऊन जातो. तर आपण तो खर्च पण कमी करतोय त्याने, जेणेकरून म्हणून दर महिन्यात तुम्हाला 2,000 रुपये लागतील. कोणी दर महिन्यालाच काढून अशी गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली 3 महिन्याचं जर घेतलं पॅकेज तर 5,400, 6 महिने किंवा वर्ष तुमची चॉईस आहे. 16,500 ते एका वर्षाचे पे केले तर हार्डली 1,200-1,300 रुपये तुम्हाला महिन्याच्या कॉस्टिंग येते. ठीक आहे, पण हे सगळं कधी विषय येतोय, जर तुम्ही 3 महिने कन्सिस्टंटली पैसे कमवले तर. आजच माझं टार्गेट काय आहे, तुम्ही संडेला जर येणार आहे या 5 दिवसात ट्रेडिंग करून मार्केट मधून कमवलेले जे ट्रेडिंगचे पैसे द्या, हा माझा टार्गेट आहे. तर पुढच्या महिन्याला रिन्यू जे करणार आहे तुम्ही, तेव्हा माझा टार्गेट काय आहे, तुझं मार्केट मधूनच कमवायला द्यायला पाहिजे. वर्षाचं जे पॅकेज तुम्ही रिन्यू करता, 3 महिने काम करा, 3 महिन्यानंतर 16,500 जर तुम्ही जे काही द्याल ते तुम्ही मार्केटमा प्रॉफिट जो कमवणार तो द्यायचा आहे. मग काय 16,500 कमवले ते देऊन टाकायचं असं आहे का? जर 16,500 तुम्ही मला पे करणार म्हणजे ऍटलीस्ट 1 लाख रुपये कमवायला लागले आपण, तर एक माणूस बोलतो ठीक आहे 15-16,000 रुपये देऊ. या पद्धतीने आपलं काम म्हणजे माझं एक टार्गेट काय, कमीत कमी 25,000-30,000 रुपये दर महिन्यात तुम्ही कमीत कमी कमवायला पाहिजे, जर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणून या प्रोसेस आपण 10% द्यायला कोणाला प्रॉब्लेम नाही, एक वर्स्ट कंडिशन. आणि याच्यानंतर तुम्ही किती जास्त तुम्ही 10 लाख रुपये कमवले तरी पे किती करायचे, 2,000. त्याचं काही नाही, अप्पर लिमिट काहीच नाही, तुम्ही किती पण कमवा. पण माझ्या टार्गेट काय, की सगळ्यांनी कसं असतं माहिती का, याच कोर्सची फी जर मी 1 लाख रुपये ठेवली तर प्रॉब्लेम काय होईल, करायची इच्छा सगळ्यांची आहे पण पैसा आलेला. मग मी काय म्हणतो की विन विन सिच्युएशन क्रिएट करूया ना. जर मला माहिती आहे की सिस्टमने तुम्ही दर महिन्याला पैसे कमवणार आहे तर मग जसे कमवाल तसे द्या, प्रॉब्लेम काय, बरोबर आहे की नाही? फक्त आपला एक विन विन सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रोसेस आहे. किंवा मी डायरेक्टली 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये नाही, तर मी काय म्हणतोय की पहिले पैसे कमवा आणि नंतर देत राहा. लक्षात आलंय सगळ्यांना? ओके, 50,000 रुपये. तसं तर 10,000 18,000 20,000 रुपये आलेले, 19-20 आपण कुठे 10,000 आपण 8-9,000 रुपये येतात. ठीक आहे, आपण एक 30-35 रुपये 50 रुपये राहिले तर 30-35 रुपये आरामात. आम्ही सबस्क्रिप्शन केलं तुझं कॉल दिवसाला किती आहे ना, किती कॉल दिवसाला? निफ्टी, बँक निफ्टी, TCS, HDFC आणि रिलायन्स 5 ट्रेड येते रोजचे. दुसरे हे 5 येते. हे 5 येते. निफ्टी, बँक निफ्टी इंट्राडे सगळ्यांचे इंट्राडे येते. सगळ्यांचे हो. आणि हे महिन्यावर येते. आणि अजून ऍडव्हान्टेज काय की तुमचा महिना कधीपासून काउंट होईल, नेक्स्ट मंथ 13 तारखेपासून, पुढे मंडे पासून. आता हे जे 8 दिवस आहे हे सगळे तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं तर फ्री आहे, याचं तुम्हाला काउंट होणार नाही. तुमचं जे काही काउंट येईल तो ट्रेनिंग नंतर मी काउंट करणार. हे ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे कोणी फक्त नुसतं बघितलं तर त्याचं काही नुकसान नाहीये. त्याच्या महिन्याने 14 तारखेपासून पुढे 14 तारीख असं करू. मला वेळ नाही, तुमच्या फक्त कॉलवर मी काम केलं सुद्धा ते तर देतोच ना. म्हणून मला माहिती ना सर काय होतं, वेळ नसतो, शिकायचं आहे. ठीक आहे, माझं फक्त एम काय माहिती का की तुम्ही 1 दिवस इथं बसू शकतात की नाही, ऍटलीस्ट सिस्टम समजून घ्या. नंतर मी ट्रेड तो देतोच आहे. बघ प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो, विदाऊट काही शिकता, लॉजिक माहित नसताना तुम्हाला ट्रेड पण भेटले ना तरी पैसे मिळत नाही. आपल्याला काय करायचं आहे की या सिस्टमचे बेस काय आहे, ही सिस्टम सक्सेसफुल का चालू आहे एकदा ते समजून घ्या. नंतर ट्रेड तर चालूच आहे, त्याच्यावर तुम्ही ट्रेड करा. हे मी बंद नाही करत आहे. हे जे ट्रेड येणार आहेत ना 5 कंपन्यांचे, हे दररोज येत राहणार आहे, महिनाभर पण येणार आहे. पुढच्या महिन्यात तुम्ही 2,000 रुपयांनी रिन्यू केलं परत देणार आहे तुम्हाला.
म्हणजे तुम्ही 10,000 रुपये देणार तरच तुम्हाला ट्रेड येतील असं नाही. तुम्ही फक्त 2,000 रुपये रिन्यू केला तरी पण तुम्हाला मेसेज येतच राहतील, त्याला मी बंद करत नाही. ठीक आहे. लॉसेस झाला कशाचा रेट चुकला तर टॉप लॉस जाईल ना, एक टॉप लॉस जाईल ना. आणि बघा प्रॅक्टिकल लॉस झाला, रिन्यू करायला कोणी पुढच्या महिन्याला करेल का? तुमच्या तर 2,000 रुपये वाचून घ्याल तुम्ही, पण माझ्यासाठी विचार केला 500 लोक 2,000 रुपये देत आहेत, किती नुकसान झालं? तुम्ही प्रयत्न काय करायचे? माझा प्रयत्न काय राहील? सगळ्यांनी प्रॉफिट बनवणं हाच माझा प्रयत्न. 2,000चा विषय नाही आहे. सपोज 500 लोक फक्त पकडूया आपण, तरी 10 लाख रुपये झाले ना. विन विन सिच्युएशन नाहीये. मला या पद्धतीने प्रोसेस करायची. आपला कन्सेप्ट हा आहे की एकाकडून 50,000 रुपये कमवण्यापेक्षा तो जर सॅटिस्फाईड असेल, तो जर 2 पैसे कमवतोय तर त्याला द्यायला प्रॉब्लेम, ती प्रोसेस आपण स्टार्ट करायची. ठीक आहे. तर मी माझ्याकडून गॅरंटी देतो की एखाद दिवस लॉस होऊ शकतो, पण अल्टिमेटली महिन्यावर प्रॉफिट येईल, त्याचं काही शंका नाही. तुम्ही इंट्राडे देणार का? हे इंट्राडे देणार. पोझिशनला तुम्ही मला पाठवा, मी तुम्हाला क्रॉस चेक करून देईन. कारण की त्याला डिसिजन घेणं गरजेचं आहे. कारण पोझिशनला असं रोजचे डिसिजन नाही घ्यायचे. रोजची लेवल थोडी बदलते, कधीतरी 2 दिवस 4 दिवसात डिसिजन बदलते. तर तुम्ही तुमचं जी काय असेल त्याच्या लेवल मला पाठवा, मी सांगेल की तुम्ही जे काम केले बरोबर आहे, आता तुम्ही डायरेक्ट ट्रेड घ्यावे आणि मग त्याचे फक्त टॉप लॉस कधी ट्रेड करायचं ते एकदम सोपं आहे. ते तुम्हाला ऑलरेडी ट्रेनिंग मध्ये मी सांगितलं. ज्यांना वेळ नाही आहे, इंट्राडे मी देतोय त्याच्यात इंट्राडे काम होतंय. पोझिशनचा वेळ अगदी प्रत्येकाला पॉसिबल आहे. रात्री 10 वाजता 15 मिनिटं पण त्याने काढले, तो सगळेजण पोझिशनल आरामात डोळे झाकून करू शकतात. त्याला कोणाची त्याची गरज नाही, टाइम नाही, हा इश्यू तर त्याला होणारच नाही लाईफ मध्ये. ठीक आहे. काय दाखवते? सेम जसं आपण इथं बघितलं ना, हे बघ, हे पोझिशनल आहे. एसबीआयचं पोझिशनल ट्रेड काढला होता स्टेट बँकेचा. 1 मिनिट सर, डेट काय घेतली तुम्ही? ठीक आहे, तिथून घेतलेली आहे नोव्हेंबर 2. तिथून वरती कंटिन्यूस येतोय तो जवळजवळ 190 पासून समथिंग वरती व्हायला लागलं. 2 नोव्हेंबर कशी आली ना, तर ते मी ट्रेनिंग मध्ये सांगेल. 2 नोव्हेंबरच का घ्यायची 2 मिनिटासाठी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देतो. चला, स्टेट बँक कुठे आहे? ट्रेनिंग मध्ये डिटेल माहिती पडेल, त्याची ट्रेनिंग घ्यायची. ऍक्च्युअली डेट कशी सिलेक्ट करायची, दिसतंय का? 2 नोव्हेंबर. आता तिथं काहीतरी मार्केटने पुलबॅक संपवलेलं आहे आणि वरती आलेले. ओके, मग त्याचं असं का पकडायचं, ही कॅन्डल का नाही पकडायची, ही का नाही पकडायची वगैरे वगैरे लॉजिक मी जे 2-3 कंडिशन आहेत तेवढं मी सांगून देईन, तुम्हाला पकडता येईल. ती डेट पकडायची, फक्त पूर्ण राहिली तुम्हाला भेटेल याची गॅरंटी. आज नाही केलं मी, 2 नोव्हेंबरला केलेलं आहे ते, तो ट्रेड घेतलेला आहे पोझिशन आणि तो ट्रेड फक्त चालू आहे. ही जी रॅली आहे याला कोणी रोखू शकतं मग तुम्हाला पैसे कमवायला? फक्त काय करायचं, इथं ट्रेड घ्यायचं आहे आणि या ट्रेडला इथपर्यंत थांबून ठेवायचंय, काहीच करायचं नाही ऍक्च्युअली. हे शिकायचं असेल तर ट्रेडिंग घ्यायचं. ठीक आहे. आणि हे वरती गेल्यावर करायचं नाही तुम्हाला. हे मार्केट जेव्हा खाली येईल ना तेव्हा 2 तारखेला तुमचा आपोआप बाय येणार आहे, याची गॅरंटी देतो. तुम्हाला असं विचार करत बसायची गरज नाहीये अरे बाय भेटतोय का भेटतो का, असं नाही. तुम्हाला आपोआप मार्केट सांगेल. जेव्हा या गोष्टीच्या पुढच्या ग्रीन कॅन्डल काहीच बनलेली नाही, फक्त 2 तारखेची एकच कॅन्डल बनलेली ना, त्या दिवशी तुम्ही सांगू शकता की याचा ट्रेंड अप मध्ये आलेला आहे, हा वरतीच जाईल, याची गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो. या पद्धतीने शिकायचं. हे ग्रीन तर पुढच्या नंतर बनणार आहे, पण जेव्हा एवढ्या सगळ्या रेड कॅन्डल आहेत आणि 1 किंवा 2च कॅन्डल बनलेली आहे, तेव्हा तुम्हाला कळून जाईल मार्केटने ट्रेंड चेंज केलाय की नाही. तर ह्या गोष्टी ट्रेंड अनालिसिस एवढं परफेक्शनने तुम्हाला करता येईल. ठीक आहे. आणि मला माहिती आहे रिन्युअल म्हणून तुम्ही ठेवतो ना, की ज्याला हे जमायला लागलं तो 2,000 रुपये काय मॅटर करते त्याला. तो काय म्हणलं की या पद्धतीचे मला जे ट्रेड काढता येत आहे तो कितीही पैसे बनवू शकतो. लक्षात आलं सगळ्यांना? डेलिव्हरी सर किती साठी आज घेतला तर उद्या असेल त्याला संपले का नाही, ते पूर्ण आठवडा पूर्ण महिन्यावर चालतं ना, एक्सपायरी पर्यंत चालतं ना डेरिव्हेटिव्ह. आज मंडेला बाय केला तर
तुम्ही इंट्राडे काम केलं तर सेम डेला विकायचं आहे. तुम्हाला वाटलं पोझिशनल काम आहे तर मॅक्झिमम कधीपर्यंत देऊ शकतो आपण, एक्सपायरी पर्यंत, शेवटच्या गुरुवारपर्यंत फ्युचर मध्ये काम केलं तर. ठीक आहे. आणि जर आपण जर इक्विटी कॅश मध्ये घेतलं तर तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष किती पण वर्ष ठेवू शकता. त्याला काही टाइम लिमिट, इक्विटीचे जे शेअर्स घेतो ते किती पण दिवस ठेवतात, त्याला लिमिट नाही. फ्युचरचे जे घेतो तर कोणत्या कॉन्ट्रॅक्ट घेताय तुम्ही, सपोज डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट घेतला तर डिसेंबरच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत, जानेवारी घेतला तर जानेवारीच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत ते सांगून म्हणजे फ्युचर मध्ये काय असतं, फ्युचर इन द सेन्स काय की तुम्हाला मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट तिथपर्यंत धरता येतो, तो तिथपर्यंत पकडायचा. इक्विटी कॅश मध्ये तर तुम्हाला काही लिमिट नाही, तुमची मर्जी आहे. आज घेतला शेअर तुम्ही 10 वर्षांतर विका, कोणी तुम्हाला सांगणार नाही विकास. फ्युचर मध्ये काय मॅक्झिमम 90 दिवस आपण पोझिशन कॅरी करू शकतो मॅक्झिमम. आज 100 रुपयाला घेतला आणि उद्या 150 रुपये झाला तर आपण लगेच विका, ते तुमची मर्जी आहे ना. म्हणजे आता बंद केलंय ना. नाही नाही नाही, कोणी नाही बंद केलेलं. ते फक्त सांगितलं काय T+1 ची सेटलमेंट जी आहे, शेअर्स तुमच्याकडे आल्यानंतर विकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे लागतो. एनएसबी सेबीने काय केलं, पहिले लोक काय करायचे माहिती का, तुमच्याकडे माल नसायचा ना तरी सुद्धा लोक ब्रोकर लेवलला तो जोल व्हायचा. ठीक आहे. तर ब्रोकरला प्रॉब्लेम झाला, तुम्हाला मला प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. ब्रोकर पहिले काय करायचे, तुमच्याकडे 100 रुपये ना आणि यांच्याकडे 50 रुपये, तर तुम्ही 100 रुपये तसे ठेवले तुमच्या अकाउंटला, पण तुम्ही पोझिशन बनवलीच नाही. तर ब्रोकर काय करायचं, तुमच्या पैसे यांच्या नावाने टाकून पुढे माल उचलून घ्यायचा आणि तो शेअर लीजवर देऊन टाकायचा. आणि त्याच्यात काय व्हायचं की तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही तर सेफ ट्रेडर आहे, तुम्हाला काही नुकसानच करू नका असं तुम्ही फार सगळे नियम फॉलो करून तुम्ही काम करत होते. आणि तुमच्यावर रिस्क दुसरा घेत होता, प्रॉफिट झाला तर तो त्याचा घेत होता, तो तुम्हाला देत नाहीये. आणि जर सगळ्यांनी मोठा लॉस झाला तर सगळ्यांचे पैसे बुडत होते. आलं लक्षात. मग ब्रोकर उद्या आपण देऊ शकतो. तुम्ही विकायला विकू शकता, तुम्हाला काय प्रॉब्लेम, त्याला काही अडचण नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला कोणाला अडचण नाही आहे. फक्त तुम्हाला लाख रुपयाचा माल विकायचा तर 12-15 हजार रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, 10-15%. तर ती एक नॉमिनल गोष्ट आहे, त्याची पण गरज पडत नाही. ऍडव्हान्स पेमेंटचे ते ब्रोकरने आता त्याला पण सोल्युशन ब्रोकरने शोधून घेतलं की ते जे करायचे ना, तर ते जे T+ दुसऱ्या दिवशी सेटलमेंट आहे, तुम्ही माल घेतलेला आहे ना, उद्याला काही विकतायत तर तुम्हाला विकता येतो, फक्त ते जे कॅश टाकवायची कॅश टाकून देतो ब्रोकर. ब्रोकर तेवढी सर्व्हिस देतोय आता, काही प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंग मध्ये तुम्ही आम्हाला जिरोदाचं जे ॲप आहे शाईटचं, त्यामध्ये कसं ट्रेडिंग करणार ते शिकवून कोणत्याही बघू शकतो, जिरोदा बघू शकतो. जसं मी इथं दाखवेल ना, तर जसं मी आता अपस्टॉकचं तुम्हाला दाखवते, मी इथं दाखवेल तर तुमच्याकडे जिरोदा असेल तर तुम्ही जिरोदावर करून बघा, तर इथं ऑप्शन भेटते, मी त्याचं बोलेल. कोणी दुसरं शेअर करायचं असतं शेअर करायचं बोलेल, कोणी अँजलचं असेल, प्रत्येकाला आपापलं ओपन करायचं आहे. आलं लक्षात. आणि प्रत्येकाच्या सगळ्यांना कळून जाईल, त्याला काय प्रॉब्लेम, जवळजवळ सगळं सांगते आता, थोडंफार ते कॅन्डलस्टिक शिकवणार. मिस्टेक होत नाही का होतं. मिस्टेक होतात ना कॅन्डलस्टिक मध्ये, काही रेड अँड ग्रीन बघून नाही काम होत. फक्त कॅन्डलस्टिकचा वापर कसा करायचा ते महत्वाचं आहे. कॅन्डलस्टिक रीड करायचं ते शिकवेल मी तुम्हाला, ओके. पण कॅन्डलस्टिक बघून बाय सेल नाही डिसिजन घ्यायचं कधीच. मग कशावर घ्यायचं. हा, मग ते टूल आहे ना आपलं सिस्टम, बाय सेल पॉईंट दाखवतोय तो आपल्याला. सिस्टम काय सांगतोय तुम्हाला, डायरेक्टली प्राइस देतो ना, या प्राइसला बाय कर, या प्राइसला सेल कर. जसं आता आपण SBI चं बघितलं बघा, रेड 4 कॅन्डल दिसतात, मग 4 रेड दिसला तर तुम्हाला मार्केट सेल करायचं आहे. पण आपण सेल केला का तेव्हा सेल नाही केला आपण. म्हणजे ते फक्त ते जे दाखवतंय ते ट्रॅप आहे का ट्रेंड बदलतोय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ट्रेनिंग घ्यायचं, त्यासाठी ट्रेड फंडाला यूज करायचं आणि मग त्याला सपोर्टिंग बाकी सगळ्या गोष्टी करतात. तुम्हाला कॅन्डलस्टिक वगैरे किंवा मूव्हिंग ॲव्हरेज जे काय असेल ते पुढे बघू शकता. ठीक आहे, ओके. पेमेंटचे स्लाइड जाताना स्लिप घेऊन जायची इथं